99% लोक सध्या चुकीचा TDS असणारं पिण्याचं पाणी पित आहेत आणि त्याच्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय। सध्या जे गुडघेदुखीचे पेशंट वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, अनेक लोकांना किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होतोय, लहान लहान मुलांच्या वाढीवरती विपरीत परिणाम झालाय, लहान मुलांची वाढ होत नाहीये। या सगळ्या गोष्टी या TDSशी संबंधित आहेत। WHO ने सांगितलंय की TDS हा 150 ते 300 याच्या दरम्यान पाहिजे, म्हणजे कमीत कमी 150 आणि जास्तीत जास्त 300 पर्यंत TDS असणारं पाणी आपण वापरलं पाहिजे। परंतु बऱ्याचशा घरांमध्ये जर आपण TDS मोजला, TDS मोजण्यासाठी असं हे TDS मीटर मिळतं, अगदी 100-150 रुपयात हे मिळून जातं। असं एक TDS मीटर तुम्ही नक्की खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये ते वापरा। अनेक घरांमध्ये मी पाहिलंय TDS 50च्या खाली आहे, म्हणजे 10, 20, 30, 40 इतक्या कमी लेवलचा TDS असणारं लोक पाणी पितात। त्याचं कारण असं आहे की हे कमी TDS असणारं पाणी चवीला चांगलं लागतं, त्याची चव चांगली लागते, परंतु त्याच्यामुळे जे गंभीर परिणाम होतात ते लोकांना लक्षात येत नाहीत। बघा, एका चांगल्या पाण्यामध्ये म्हणजे ज्याचा TDS 150च्या पुढे 300 पर्यंत, त्या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम यासारखे मिनरल्स हे मुबलक प्रमाणात असतात आणि त्यांची आपल्या शरीराला प्रचंड गरज आहे। परंतु जेव्हा TDS 50च्याही खाली जातो किंवा 100च्याही खाली जातो, तेव्हा हे मिनरल्स त्या पाण्यात उरत नाहीत। त्या पाण्याची चव तर चांगली लागते, परंतु त्याच्यामुळे आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्या हृदयाचे ठोके अनियमित पडू लागतात आणि BP म्हणजे ब्लड प्रेशर अचानक वाढणं आणि कमी होणं या समस्या त्या ठिकाणी उद्भवतात। अनेक लोकांची हाडं या कमी असणाऱ्या TDS मुळे ठिसूळ झालेली आहेत। कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी असे प्रॉब्लेम वाढतात। थकवा येणं, चक्कर येणं किंवा स्नायू आखडणं, शिर आखडणं अशा अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या कमी असणाऱ्या TDS मुळे भारतीयांमध्ये उद्भवत आहेत। तर दुसऱ्या बाजूला जर TDS हा 500 पेक्षा जास्त असेल, 150 ते 300 पर्यंत चांगला आहे, 300 ते 500 सुद्धा तेही पाणी आपण पिऊ शकतो, परंतु त्याच्यामुळे मुतखडा होण्याचे चान्सेस वाढतात आणि 500च्या पुढे तर मुतखडा 100% होणार, पोटाचे त्रास होणार, दातांच्या समस्या निर्माण होतात। लक्षात ठेवा, आपण कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी वॉटर प्युरिफायर विकत घ्या, त्याच्यावरती RO, UV, UF आणि टेस्ट एनहान्सर या 3-4 गोष्टी मेन्शन केलेल्या असायला पाहिजेत। RO म्हणजे काय, तर पाण्यामध्ये जे काही क्षार मिसळलेले असतात, जड धातू असतात, तर त्यांना बाजूला काढून पाणी शुद्ध करण्याचं काम RO करतो। UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, हा पाण्यातले जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस यांना मारून टाकतो। UFचं काम आहे पाण्यामध्ये जी काही माती आहे किंवा जो काही गाळ आहे, मातीचे बारीक बारीक कण त्यांना काढून टाकण्याचं काम UF करतो। तर मिनरलायझरचं काम आहे की पाण्यामध्ये जी खनिजं आवश्यक आहेत तर ती खनिजं पाण्यामध्ये ऍड करणं। जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, माहिती आवडली असेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।